मागच्या तासात आपण टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स हा भाग अभ्यासलो आणि त्यावर आधारित प्रॅक्टिस सेट 1.3 हा भाग अभ्यासत होतो, ज्यामध्ये 4 उदाहरणं मागच्या तासात आपण सोडवलो. हे त्याच्या पुढचं गणित आहे. त्या ठिकाणी सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्सचे जे काही टेस्ट अभ्यासतात आपण, ए टेस्ट, एस टेस्ट आणि एस टेस्ट यांच्या आधारे ही उदाहरणं आपण सोडवत होतो. ते लक्षात ठेवून हे गणित वाचायचं. बघा, हा जो क्वाड्रिलॅटरल पी क्यू आर एस दिलेला आहे, ज्यामध्ये साइड पी क्यू पॅरलल आहे साइड एस आर शी, आणि मग ए आर इज इक्वल टू 5 टाइम्स ए पी. या ए आर ची लांबी ए पी च्या 5 टाइम्स आहे. हे इक्वेशन मध्ये दिलेले. ए एस इज आल्सो 5 टाइम्स ऑफ ए क्यू, हे पण दिलेले. आणि मग यावर प्रूव्ह करायचं आपल्याला हा एस आर 5 टाइम्स प्रूव्ह करायचंय या पी क्यूच्या. लक्षात घ्या, हे ए आर ए पी, ए आर आणि हा ए पी. ए आर या ट्रायंगलची साइड आहे, ए पी या ट्रायंगलची साइड आहे. त्यानंतर ए एस या ट्रायंगलची साइड आहे, ए क्यू ह्या वरच्या ट्रायंगलची साइड आहे. त्यानंतर एस आर या खालच्या ट्रायंगलची साइड आहे, पी क्यू या वरच्या ट्रायंगलची साइड आहे. म्हणजे हे जे आपल्याला इक्वेशन मध्ये साइड्स दिसत आहेत, हे या दोन ट्रायंगलचे करस्पॉन्डिंग साइड्स आहेत. आणि मग करस्पॉन्डिंग साइड्स प्रोपोर्शन मध्ये असतात सिमिलर ट्रायंगल्सचे. या कन्सेप्टचा यूज करून आपल्याला या दिलेल्या व्हॅल्यूचा उपयोग करून हे इक्वेशन मिळवता येतं. आणि मग त्यासाठी हे जे मी दोन ट्रायंगल्स इथे मार्क केलेले आहेत, हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे आहेत. आणि ट्रायंगल सिमिलर होण्यासाठी इथे ए टेस्ट आपल्याला अप्लाय करायची आहे. त्याचं कारण बघा, या दोन ट्रायंगल मध्ये हा अँगल या अँगलशी ऑलरेडी कॉन्ग्रुएंट आहे, कारण व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. त्याच्यानंतर पी क्यू पॅरलल आहे आर एस ला. आपण क्यूएस ट्रान्सव्हर्सल घेऊ शकतो किंवा पी आर ट्रान्सव्हर्सल घेतला तरी चालतं. समजा पी आर ट्रान्सव्हर्सल घेतला तर हा अँगल या अँगलशी कॉन्ग्रुएंट होईल, कारण लाईन्स पॅरलल असतील तर अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात. या प्रॉपर्टीनुसार हा पेअर अँगल्सचा कॉन्ग्रुएंट होतो. हा पेअर अँगलचा व्हर्टिकली अपोजिट अँगल्स नुसार कॉन्ग्रुएंट होतो. ऍक्च्युअली तिसरा पेअर पण इथे कॉन्ग्रुएंट आहे, पण आपल्याला ट्रायंगल सिमिलर दाखवण्यासाठी अँगल्सचे दोन पेअर सफिशियंट आहेत, म्हणून हे दोन पेअर अँगल्सचे कॉन्ग्रुएंट दाखवून ही दोन ट्रायंगल सिमिलर लिहायचे. बघा, इथे लिहितो. आणि हे लिहित असताना ट्रायंगल्स मध्ये करस्पॉन्डन्स फार महत्त्वाचा आहे. मागचे तसंच सांगितलेलं आहे. बघा, समजा या ट्रायंगलचं नाव आपण पी क्यू ए म्हटलो तर या ट्रायंगलचं नाव येईल आर एस ए. समजा या ट्रायंगलचं नाव ए पी क्यू घेतलो तर या ट्रायंगलचं नाव ए पी ची करस्पॉन्डिंग साइड ए आर आहे, म्हणून ए आर एस लिहावं लागेल. तुम्ही या ट्रायंगलचं नाव कुठूनही सुरुवात करा, दुसऱ्या ट्रायंगलचं नाव करस्पॉन्डन्स नुसार घ्यावं लागतं, हे लक्षात ठेवा. इन ट्रायंगल पी क्यू ए, पी क्यू ची करस्पॉन्डिंग साइड आर एस आहे, म्हणून पी क्यू ए, म्हणून या ट्रायंगलचं नाव येईल आर एस ए. आणि मग जी दोन पेअर अँगल्सची आपण कॉन्ग्रुएंट सांगितलं ती इथे लिहायची. अँगल ए पी क्यू is congruent to angle ARS
आणि याचे रिझन आहे अल्टरनेट अँगल्स. अल्टरनेट अँगल्स कॉंग्रुएंट आहेत म्हणून हा पेअर कॉंग्रुएंट घेतलो. दुसरा पेअर अँगल PAQ इज कॉंग्रुएंट टू अँगल हा RAS आणि याचं कारण आहे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. Therefore, triangle PQA similar triangle RSA टेस्ट आहे AA टेस्ट फॉर सिमिलॅरिटी. इथं पूर्ण डिटेल लिहायचं, मी थोडक्यात लिहिलेलं आहे AA टेस्ट फॉर सिमिलॅरिटी. आणि मग जेव्हा ट्रायंगल सिमिलर असतात तेव्हा त्याचे रिमेनिंग एलिमेंट्स आपल्याला फुलफिल होतात हे माहित आहे. मग दोन पेअर अँगल्सचे ऑलरेडी कॉंग्रुएंट आहेत, तिसरा पेअर कॉंग्रुएंट होतोच. आपल्याला इथं अँगलचं माप विचारलेलं नाही, आपल्याला साइड्स मध्ये कंपॅरिझन करायचं आहे म्हणून यांचे साइड्स प्रोपोर्शन मध्ये घ्यायचे. करस्पॉन्डन्सी महत्त्वाची आहे. PQ is to RS equal to QA is to SA equal to PA is to RA. आणि याला रिझन लिहायचं आहे करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. आणि मग बघा याच्यामध्ये आपल्याला दोन किमती माहिती आहेत. एक तर या AR ची किंमत आपण इथे AP च्या स्वरूपात ठेवू शकतो किंवा या AS ची किंमत AQ च्या स्वरूपात ठेवू शकतो. आणि मग हा QA म्हणजेच AQ आणि इथे येणारा AQ लाईक टर्म्स होतील किंवा हा PA RA ची किंमत सुद्धा PA च्या स्वरूपात आहे, हे लाईक टर्म्स होतील. त्याच्यामुळे ते एलिमिनेट होऊन आपल्याला पुढचं इक्वेशन मिळू शकतं. म्हणून या दोघांपैकी तुम्ही कोणाची एकाची किंमत ठेवा पुरेसं आहे. PQ is to RS इक्वल टू हे QA म्हणजेच AQ लिहू शकतो आपण आणि हे SA म्हणजेच AS. AS ची किंमत 5AQ दिलेलं आहे, वाटल्यास रिझन लिहू शकतो आपण. AS is equal to 5AQ हे दिलेलं असल्यामुळे आपण या AS ची किंमत 5AQ सबस्टिट्यूट केलं, AQ कॅन्सल होईल आणि मग इक्वेशन मिळेल PQ is to RS equal to 1:5. हा इथे कोएफिशिएंट काय नाही म्हणजे 1 असतो आणि इथे 5 कोएफिशिएंट आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर RS into 1 RS is equal to 5 into PQ 5PQ हे उत्तर मिळालेले आहे. पहा प्रूव्ह दॅट मध्ये SR म्हणजेच RS is equal to 5PQ हे आपल्याला प्रूव्ह दॅट होतं, जे इथं प्रूव्ह झालं. पहा हे त्यासारखंच उदाहरण आहे, फक्त त्या उदाहरणामध्ये आपण इक्वेशन प्रूव्ह केलो, इक्वॅलिटी मिळवलो. इथे मात्र सेगमेंट OD ची व्हॅल्यू फाइंड करायची, किंमत काढायची. सेम हा क्वाड्रिलॅटरल ABCD ट्रॅपेझियम सांगितलेलं आहे आपल्याला, ज्यामध्ये AB पॅरलल आहे, हा साइड AB पॅरलल आहे DC आणि हे डायगोनल्स O या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करत आहेत. त्यामुळे सेगमेंट AB ज्याची लांबी 20 दिलेली आहे, सेगमेंट DC 6 दिलेली आहे, OB 15 आणि या OB ची करस्पॉन्डिंग साइड OD ही आपल्याला फाइंड करायची. OD ची लेंथ फाइंड करायची. सिंपल आहे, सेम आता प्रमाणचे सोडवायचं आहे. मग ही दोन ट्रायंगल्स AA टेस्ट नुसार सिमिलर दाखवायचे आणि या दोन ट्रायंगलचे करस्पॉन्डिंग साइड्स प्रोपोर्शन मध्ये घ्यायचे, ज्यातून ह्या तीन किमती सबस्टिट्यूट करून आपल्याला OD ची व्हॅल्यू फाइंड करता येईल. सेम टेस्ट आहे, अँगल्सचे पेअर पण सेम कॉंग्रुएंट आहेत. पहा एक तर तुम्ही वरचा ट्रायंगल घ्या सुरुवातीला किंवा खालचा ट्रायंगल घ्या, कोणताही ट्रायंगल घ्या, काही बिघडत नाही. इन ट्रायंगल COD करस्पॉन्डन्स महत्वाचं आहे. CO ची करस्पॉन्डन्स टाइप AO आहे, CO AO. OD ची करस्पॉन्डन्स साइड BO
आणि CD ची करस्पॉन्डिंग साइड AB. मग इन ट्रायंगल COD जर म्हटला तर या ट्रायंगलचं नाव येईल AOB. इन ट्रायंगल COD and triangle AOB. COD and AOB हा अँगल या अँगलशी कॉन्ग्रुएंट घेता येईल. सेम रिझन आहे, लाईन पॅरलल्स आहेत म्हणून हा अल्टरनेट अँगल्सचा पेअर कॉन्ग्रुएंट होईल. मग या ट्रायंगल मध्ये हा अँगल OCD इज कॉन्ग्रुएंट टू अँगल OAB. रिझन असेल अल्टरनेट अँगल्स. त्याच्यानंतर सेम आताप्रमाणेच तुम्ही हा पेअर पण घेऊ शकता अल्टरनेट अँगल म्हणून, किंवा हा पेअर घेतला तरी चालतं. याचं रिझन व्हर्टिकली अपोजिट अँगल होईल. अँगल COD इज कॉन्ग्रुएंट टू हा अँगल AOB. आणि याचं रिझन आहे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. Therefore, triangles are similar. COD is similar to triangle AOB by AA test for similarity. आणि मग ट्रायंगल सिमिलर झाल्यानंतर यांचे करस्पॉन्डिंग साइड्स प्रोपोर्शन मध्ये आपल्याला घेता येतात. CO is to AO, OD is to OB equal to CD is to AB. रिझन आहे या स्टेपचं करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. आता याच्यामध्ये 6 एलिमेंट आहेत. आपल्याला 3 एलिमेंट देऊन एकच एलिमेंट काढायला सांगितलेलं आहे. त्यामुळे या 3 पैकी 2च रेशो आपल्याला उपयोगात येणार आहेत. किमती ठेवल्यानंतर कळेल ज्या एका रेशो मधले दोन्ही एलिमेंट्स आपल्याला उपयोगात येणार नाहीत तो रेशो पुढच्या स्टेपला लिहायचा. CO आणि AO पहा. CO ची किंमत काढायची नाहीये आणि दिलेली पण नाही. AO ची पण तसंच. AO ची किंमत दिलेली नाही आणि काढायची पण नाही. म्हणजे हा रेशो लिहायचा नाही. पुढे OD फाइंड करायचे, ॲज इट इज लिहू. OB ची व्हॅल्यू 15 दिलेली आहे. त्याच्यानंतर CD ची व्हॅल्यू 6 दिलेली आहे आणि AB ची व्हॅल्यू 20 दिलेली आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून या OD ची किंमत काढायची आहे. OD into 20 is equal to 6 into 15. Therefore, OD is equal to हे 15 सके 90 आणि हे 20 शून्य शून्य गेले. OD is equal to 9 भागिले 2 4.5 येईल. Therefore, OD is equal to 4.5. समजा युनिट दिलेला असेल प्रश्नात तर उत्तरात युनिट लिहायचं. अदरवाइज पहा याच प्रॅक्टिस सेट मधलं पुढचं गणित. या गणितामध्ये हा जो ABCD क्वाड्रिलॅटरल दिसतोय हा पॅरलोग्राम आहे असं सांगितलेलं आहे आणि त्यावरून आपल्याला हे इक्वेशन प्रूव्ह करायचं आहे. लक्षात घ्या हा क्वाड्रिलॅटरल ABCD पॅरलोग्राम असल्यामुळे पॅरलोग्रामच्या आपल्याला साइडचे प्रॉपर्ट्या माहित आहेत. पॅरलोग्रामचे अपोजिट साइड्स पॅरलल असतात म्हणूनच तो पॅरलोग्राम म्हटला जातो. आणि मग यावरून आपल्याला हा AB आणि हे CD हे 2 अपोजिट साइड्स पॅरलल आहेत हे सांगता येतं. आणि या साइडवरच हा पॉइंट T घेतलेला आहे पुढे. मग AB पॅरलल आहे CD म्हणजेच हे 3 पॉइंट कोलिनियर असल्यामुळे AT पॅरलल होईल CD. आणि हा जो DT आहे हा या लाइन्सचा ट्रान्सव्हर्सल आहे. आणि मग या कृतीवरून कळतं तुम्हाला हे लाइन्स पॅरलल असून ही त्याची ट्रान्सव्हर्सल आहे म्हणून अँगलचा हा पेअर कॉन्ग्रुएंट घेता येईल अल्टरनेट अँगल्स नुसार. ठीक आहे. आणि मग हा पेअर इथे बघा T जवळचा हा अँगल आणि D जवळचा हा अँगल
हा पेअर अँगल्सचा कॉंग्रंट आपल्याला पहिल्यांदा मिळवायचा आहे आणि त्याला इक्वेशन द्यायचं आहे. आणि मग या दोन ट्रायंगल मध्ये हेच दोन ट्रायंगल का घेतोय, कारण आपल्याला ज्या साइड्सचं इक्वेशन लिहायचंय ती साइड्स या दोन ट्रायंगलचे साइड्स आहेत पाहिल्यानंतर कळतं. पहा डीई बीई, बीई हा डीई, हा ईसी आणि हा टीई. मग हे दोन ट्रायंगल्स आपल्याला सिमिलर दाखवून त्यांचे साइड्स प्रोपोर्शन मध्ये लिहायचे आणि त्या दोन रेशोवरून आपल्याला हे इक्वेशन मिळतं. आणि मग या दोन ट्रायंगल मध्ये एक पेअर अँगल्सचा या अल्टरनेट अँगल्स नुसार कॉंग्रंट घ्यायचं आहे आणि हा दुसरा पेअर मात्र ऑलरेडी कॉंग्रंट आहे, कारण व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. म्हणून हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत ए ए टेस्ट नुसार. आणि मग ट्रायंगल सिमिलर झाल्यानंतर यांचे करस्पॉन्डिंग साइड्स प्रोपोर्शन मध्ये घेऊन हे इक्वेशन आपल्याला मिळवता येईल. मग सर्वात पहिल्यांदा आपण हा अल्टरनेट अँगलचा पेअर मिळवू. त्यासाठी ए बी हा पॅरलल आहे CD ला, कारण क्वाड्रिलॅटरल ABCD इज पॅरललोग्राम. ABCD पॅरललोग्राम असल्यामुळे AB पॅरलल CD घेतलो आपण. म्हणजेच दॅट इज या AB वरच पॉइंट T असल्यामुळे AT पॅरलल CD असं सांगता येईल. अँड हा TD इज ट्रान्सव्हर्सल. हा TD या दोन पॅरलल लाईन्सचा काय होईल मग? ट्रान्सव्हर्सल. देअरफॉर म्हणून हा अँगल AT हा ATD इज कॉंग्रुएंट टू अँगल CDT. याला इक्वेशन 1 म्हणू. आणि ही अँगल जी कॉंग्रुएंट आहे कारण हे अल्टरनेट अँगल्स आहेत. पण हा एक पेअर आपल्याला या दोन ट्रायंगल मध्ये पुढे यूज करायचा आहे आणि हा पेअर व्हर्टिकली अपोजिट अँगल्स नुसार ऑलरेडी कॉंग्रुएंट आहे. आणि मग त्यानुसार आपल्याला ट्रायंगल्स सिमिलर दाखवता येतील. नाव इन ट्रायंगल बघा ही दोन ट्रायंगल्स. मी इथून नाव सुरू करतोय. EBT ट्रायंगल EBT and EBT and triangle ECD. या दोन ट्रायंगल मध्ये बघा EBT and ECD हा एक पेअर ऑलरेडी अँगल्सचा कॉंग्रुएंट आपण मिळवलेला आहे. अँगल ATD इज कॉंग्रुएंट टू CDT. याला रिझन लिहू फ्रॉम इक्वेशन 1. आणि दुसरा पेअर हा अँगल BET इज कॉंग्रुएंट टू अँगल CED. आणि याचं रिझन आहे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. म्हणून ही दोन ट्रायंगल EBT सिमिलर आहे ट्रायंगल ECD शी. आणि त्याला टेस्ट उपयोगी पडणार आहे AA टेस्ट फॉर सिमिलॅरिटी. आणि मग यावरून आपल्याला साइड्स प्रोपोर्शन मध्ये घेता येतील. EB बघा आपल्याला जी साइड्स उपयोगी पडणार आहेत तेवढेच एलिमेंटचे इथे रेशो लिहू आपण. BE म्हणजेच EB हा आपल्याला पुढे रेफर करायचं आहे. हा EB म्हणजेच BE याची करस्पॉन्डिंग EC साइड EC म्हणजेच CE इज इक्वल टू पुढची साइड BT इज टू CD. बघा BT चा उपयोग नाहीये, CD पण आपल्याला इथं घ्यायचा नाहीये, त्याची आवश्यकता नाहीये. मग तिसरा रेशो ET म्हणजेच TE इज टू हा ED म्हणजेच DE. हा बघा याचं कारण आहे करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. थोडक्यात CSST. बघा पुन्हा एकदा सांगतो. EB इज टू CE, त्याच्यानंतर BT आणि CD इन्क्लूड नाही आहेत. मग तिसरा TE इज टू DE, TE इज टू DE. मग यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. BE इंटू DE, BE इंटू DE
तर मागे पुढे झाले तरी चालतात गुणाकारात आणि या दोघांचा गुणाकार CE इंटू DE. बघा DE इंटू BE म्हणजेच BE इंटू DE, CE इंटू TE, CE इंटू TE हे आपलं रिक्वायर्ड इक्वेशन आहे. या प्रकारे ट्रायंगल सिमिलर दाखवून साइड्स प्रोपोर्शन मध्ये घेऊन क्रॉस मल्टिप्लिकेशन करून हे आपण प्रूव्ह केलं, इक्वेशन मिळवलं. पहा हे उदाहरण फार सोपं आहे. या दोन ट्रायंगल्स मध्ये काय माहिती पुरवलेली आहे पहा. सेगमेंट AP इज टू CP, हा AP आणि हा CP हे करस्पॉन्डिंग साइड्स. BP इज टू DP, BP याची करस्पॉन्डिंग साइड्स DP. AP इज टू CP इक्वल आहे BP इज टू DP, म्हणजे हे चार साइड्स 1 2 3 4 साइड्स प्रोपोर्शन मध्ये. याचाच अर्थ या दोन ट्रायंगलचे दोन पेअर साइड्सचे AP इज टू CP आणि BP इज टू DP साइड्सचे किती पेअर प्रोपोर्शन मध्ये? दोन. आणि मग दोन साइड्स प्रोपोर्शन मध्ये असताना ट्रायंगल सिमिलर दाखवण्यासाठी त्यांच्यामधला इन्क्लुडेड अँगल कॉन्ग्रुएंट असेल तर ट्रायंगल सिमिलर होतात. आणि आपल्याला प्रूव्ह दॅट मध्ये हे ट्रायंगल ABP सिमिलर दाखवायचे ट्रायंगल CDP शी, म्हणजे हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे. त्यासाठी ते आपल्याला SAS टेस्ट अप्लाय करायचे. त्यानुसार दोन साइड्स प्रोपोर्शन मध्ये आहेत हे ऑलरेडी गिवन आहे. फक्त हा एक इन्क्लुडेड अँगलचा पेअर कॉन्ग्रुएंट लिहायचा आहे आणि तो सुद्धा ऑलरेडी कॉन्ग्रुएंट आहे, कारण हा कोणता पेअर तयार होतो अँगल्सचा? वर्टिकली अपोजिट अँगल्स. खूप सोपं गणित आहे बघा. इन ट्रायंगल ABP अँड ट्रायंगल CDP हे ऑलरेडी दिलेलं असलेलं आहे. त्या ठिकाणी इक्वेशन लिहू AP is to CP and BP is to DP. याचं कारण आहे हा आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेला डाटा आहे. साइड्स प्रोपोर्शन मध्ये आहेत. फक्त हे इन्क्लुडेड अँगलचा पेअर आपल्याला इथे कॉन्ग्रुएंट लिहायचे. अँगल APB is congruent to angle CPD. आणि हा जो पेअर अँगल्सचा कॉन्ग्रुएंट आहे त्याचं कारण आहे वर्टिकली अपोजिट अँगल्स. म्हणून ही दोन ट्रायंगल ABP ट्रायंगल ABP is similar to ट्रायंगल CDP. आणि इथे जे आपण हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवलं त्यासाठी दोन पेअर साइड्सचे प्रोपोर्शन मध्ये घेतलं जे ऑलरेडी डाटा मध्ये दिलेलं आहे. एक इन्क्लुडेड अँगलचा पेअर वर्टिकली अपोजिट अँगल्स नुसार कॉन्ग्रुएंट आहे, म्हणून दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. दोन साइड्स प्रोपोर्शन मध्ये असून इन्क्लुडेड अँगल जर कॉन्ग्रुएंट असेल तर ती दोन ट्रायंगल्स SAS टेस्ट नुसार सिमिलर होतात. म्हणून इथे लिहायचं आहे SAS टेस्ट फॉर सिमिलॅरिटी. These two triangles are similar. Okay. पहा या उदाहरणामध्ये हा ट्रायंगल ABC आहे आणि यामध्ये या साइड BC वर हा D पॉइंट दिलेला आहे आणि तो असा दिलेला आहे की ज्याच्यामुळे हा अँगल या अँगलशी कॉन्ग्रुएंट झाला. बघा अँगल BAC इथे आयडेंटिकल मध्ये दाखवलेला आहे. बघा अँगल BAC कॉन्ग्रुएंट आहे अँगल ADC. हा एक पेअर अँगल्सचा कॉन्ग्रुएंट दिलेला आहे आणि त्यावरून आपल्याला हे इक्वेशन प्रूव्ह करायचं आहे. हे जवळपास आताप्रमाणेच आहे. हे CA स्क्वेअर आहे याचा अर्थ CA इंटू CA म्हणजे CA चा किती वेळेस गुणाकार आहे? 2 वेळेस. मग या साइडला CA इंटू CA मिळेल आणि या साइडला CB इंटू CD मिळेल. आताप्रमाणेच इक्वेशन मिळवायचं आहे आणि त्यासाठी आपण
साइड्स प्रोपोर्शनमुळे मिळवलं. आणि साइड्स प्रोपोर्शनमध्ये होण्यासाठी ट्रायंगल सिमिलर असावे लागतात आणि ट्रायंगल सिमिलर होण्यासाठी दोन पेअर अँगल्सचे कमीत कमी कॉन्ग्रेंट दाखवावे लागतील. एक पेअर ऑलरेडी आपल्याला कॉन्ग्रेंट दिलेलं आहे बघा या ट्रायंगलमध्ये. ट्रायंगलचे नाव आपण जशा अँगलचा पेअर कॉन्ग्रेंट दिलेला आहे ज्या क्रमाने ज्या करस्पॉन्डन्ससाठी त्याच करस्पॉन्डन्सनुसार घेऊ म्हणजे त्या ठिकाणी सोपं होईल. इन ट्रायंगल BAC अँड ट्रायंगल ADC. हा ट्रायंगल BAC आणि हा ट्रायंगल ADC. या दोन ट्रायंगल मध्ये हा अँगल बघा C जवळचा कॉमन आहे. मोठ्या ट्रायंगल मध्ये C जवळचा अँगल आहे आणि ह्या ADC मध्ये पण C जवळचा अँगल आहे आणि तो अँगल दोन्ही ट्रायंगल मध्ये इन्क्लूड आहे म्हणून कॉमन अँगल म्हणून आपल्याला कॉन्ग्रेंट सांगता येईल. आणि दुसरा पेअर बघा हा अँगल BAC ऑलरेडी कॉन्ग्रेंट दिलेला आहे आपल्याला अँगल ADCC. म्हणजेच या दोन ट्रायंगल मध्ये ह्या ट्रायंगल BAC आणि हा ट्रायंगल ADC मध्ये दोन पेअर ऑलरेडी अँगल्सचे कॉन्ग्रेंट आहेत म्हणून ही दोन ट्रायंगल सिमिलर घेता येतील. बघा इन ट्रायंगलची नाव याच करस्पॉन्डन्ससाठी घेऊ. इन ट्रायंगल BAC अँड ट्रायंगल ADC. या ट्रायंगल्स मध्ये हाच एक अँगलचा पेअर जो कॉन्ग्रेंट दिलेला आहे अँगल BAC इज कॉन्ग्रेंट टू अँगल ADC. आणि याचं रिझन आहे हे आपल्याला प्रश्नात दिलेलं आहे. गिवन डाटा आहे म्हणून या स्टेपचं कारण आहे गिवन. बघा हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल याच्यामध्ये हा अँगल BAC कॉन्ग्रेंट आहे अँगल ADCC आणि दुसरा पेअर हा इथला अँगलला ACB म्हणा किंवा BCA म्हणा चालतं. अँगल ACB इज कॉन्ग्रेंट टू हा या ट्रायंगल मधला C जवळचा अँगल ACD लिहा किंवा DCA लिहा चालतं. ACD आणि याचं रिझन आहे कॉमन अँगल. आणि मग या दोन ट्रायंगल मध्ये दोन पेअर अँगल्सचे कॉन्ग्रेंट आहेत म्हणून ट्रायंगल BAC सिमिलर टू ट्रायंगल ADC आणि दोन पेअर अँगल्सचे कॉन्ग्रेंट आहेत म्हणून A टेस्ट फॉर सिमिलॅरिटी. आणि मग ट्रायंगल सिमिलर आहे म्हणून याचे करस्पॉन्डिंग साइड्स प्रोपोर्शन मध्ये घेता येतात आणि तीन रेशो मिळतात आपल्याला. इथे चारच एलिमेंटचा उपयोग आहे म्हणून आपण इन्क्लूड असलेले दोनच रेशो इक्वल दाखवायचे. बघा BA म्हणजेच AB आणि AD. AB आणि AD या दोन्ही एलिमेंटचा आपल्याला इथे पुढे उपयोग नाहीये म्हणून हा रेशो सोडून देऊ आपण. AC इज टू DC. CD म्हटलं तरी चालतं किंवा DC म्हटलं तरी चालतं. पुढचा रेशो BC इज टू AC. आणि याचे कारण करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. देयरफॉर क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण AC इंटू AC म्हणजेच काय होतं AC स्क्वेअर इज इक्वल टू BC इंटू DC. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं बघा AC स्क्वेअर म्हणजेच CA स्क्वेअर. CA लिहिला तरी चालतं AC लिहिला तरी चालतं. CB म्हणजेच BC आणि CD म्हणजेच DC. हे आपलं उत्तर मिळालं. हे इक्वेशन आपण हे ट्रायंगल सिमिलर दाखवून मिळवलं.